नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। मंडळी, वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हे, वारी म्हणजे अंतःकरणाची शुद्धीकरण आणि वारी म्हणजे विठोबाच्या हृदयाच्या दिशेने चालणे। वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, वारी म्हणजे विठोबाच्या हृदयात प्रेमाच्या मध्यबिंदूकडे चालत जाणे। वारी म्हणजे अंगावरून वाहणारा घाम नाही, तो आहे अश्रू आणि श्रद्धेचा झरा। चला तर मग जाणून घेऊया ही यात्रा, जिथे शेवटी देव भेटतो आपल्या हृदयात। वारी म्हणजे संपूर्ण देह, मन आणि आत्मा पंढरीकडे वळवणे। पावलोपावली म्हणणे, पंढरीनाथा तुझ्याचसाठी। उकाडा असो, पाऊस असो, भूक लागो, वारी थांबत नाही, कारण ती एक बाह्य चाल नाही, ती अंतरी चाल आहे। वारी म्हणजे त्याग, आपलं सर्वस्व टाकून फक्त एकच ध्यास, तो म्हणजे विठोबा। वारीत चालणं म्हणजे हळूहळू विठोबाच्या हृदयाशी जुळणं। वारीत दर पावलागणिक आपण देहभान, अहंकार, क्रोध, ईर्ष्या हे सगळं मागे टाकतो। वाटेत भजन चालतं, जप चालतो, अभंग म्हणले जातात। ही सगळी मनशुद्धीची प्रक्रिया आहे। जसे एखादा चिखलातून चालतो आणि शेवटी नदीत स्नान करतो, तसं वारीत चालणं म्हणजे मनाच्या चिखलातून पंढरपूरच्या पवित्रतेत प्रवेश करणे। शेवटी जेव्हा पावलं मंदिरासमोर थांबतात, तेव्हा वाटतं मन विठोबाच्या हृदयातच विसावलंय। संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई सगळ्यांनी ही वारी अनुभवली आहे। संत एकनाथ महाराज म्हणतात, पंढरीची वाट सरळ, पण हृदयातील असे वळण। त्यांच्यासाठी वारी म्हणजे देवळात जाणं नव्हे, देवात विलीन होणं। त्यांनी वाट चालून देवाचं हृदय गाठलं। त्या वाटेवर त्याग होता, त्यागात समाधान होतं। वारी म्हणजे त्यांच्या दृष्टीने देहाची तपश्चर्या आणि आत्म्याचं मिलन। विठोबाच्या हृदयात चालणं म्हणजे स्वतःच्या भीतींपासून दूर जाणं, अहंकार विसरून नम्रता अंगी बाणवणं, फक्त विठोबा विठोबा म्हणत चालत राहणं। हृदय हे ठिकाण आहे जिथे देव राहत नाही, तर स्वतः प्रकट होतो। वारी करताना भक्त म्हणतो, बाप्पा मी येतोय तुझ्याकडे, तुझ्या अंतःकरणात सामावण्यासाठी। आणि विठोबा म्हणतो, चल बाळा, तुझ्यासाठी माझं हृदय सदैव उघडं आहे। पंढरपूर म्हणजे कुठे, ते महाराष्ट्रात आहे हो, पण ते तितकंच आहे आपल्या अंतःकरणातही। वारीत चालता चालता एका क्षणी असं वाटतं, देव समोर नाही, तो आत आहे। वारीतील पावलांनी आपण अंतर नाही मोजत, आपण अंतरंग जवळ करतो। पंढरपूरच्या रस्त्यावर चालणं म्हणजे आपल्या अंतरंगात उतरून त्या मूळ तत्वाशी एकरूप होणं। आज आपल्याला शांती हवी आहे, मनोबल, श्रद्धा, आत्मविश्वास हवे आहेत। वारी हे सगळं देऊ शकते, कारण वारी म्हणजे भक्तीची शाळा आहे, जिथं शिकवलं जातं कसं चालायचं जीवनात, कसं न थकता पुढे जायचं, कसं विठोबाच्या हृदयाशी स्वतःला जोडायचं। आजही कोणी मनापासून म्हणतं, विठोबा येतो मी तुझ्याकडे, तर त्याच्यासाठी विठोबाचं हृदय उघडं असतं। तर मंडळी, वारी म्हणजे केवळ देह चालवणं नाही, वारी म्हणजे मन, आत्मा आणि श्रद्धेला विठोबाच्या हृदयात नेणं। चालता चालता आपण विठोबाचा ध्यास घेतो, विठोबाचं प्रेम मिळवतो आणि शेवटी त्याच्या हृदयात स्थिरावतो। म्हणूनच वारी म्हणजे विठोबाच्या हृदयात चालत जाणं। चला तर मंडळी, जरा आपलं अंतःकरण पाहू। तिथं विठोबा उभा असेल, त्याचं हृदय आपल्या एका पावलाच्या अंतरावर असेल। तर मंडळी, विठोबाला जिंकण्यासाठी ना मोठं वैराग्य लागतं, ना मोठं ज्ञान, त्याला लागतो फक्त नितांत निरंतर नामस्मरण। हा विठोबा ना सिंहासनावर बसलेला राजा आहे, ना कोपऱ्यात ठेवलेला दगड। तो प्रेमाचा देव आहे, जो ओठांवर येणाऱ्या नामामधून विरघळतो। रामकृष्ण हरी विठोबा रखुमाई या शब्दात तो आहे साक्षात। चला पाहूया कसा नामस्मरणाने आपल्याला विठोबाचं हृदय जिंकता येतं, आपल्याला विठोबाचं हृदय मिळतं। नामस्मरण म्हणजे उच्चाराने नाही, तर हृदयातून निघालेली हाक आहे। हरी असं म्हटलं की तोंड फक्त हलत नाही, तर मन हलवतं आणि आत्मा त्या नादात एकरूप होतो।
संत तुकाराम महाराज म्हणतात, पुढे नाम मागे नाम चोहीकडे नाम, नामातच माझं जीवन रमलं. हे नाम म्हणजे एक मंत्र, एक जप, एक भक्तीचं तत्त्व. नाम म्हणजे विठोबाशी सततचा संवाद. या जगात प्रत्येक गोष्टीसाठी साधनं लागतात. विद्येसाठी अभ्यास लागतो, पैशासाठी मेहनत लागते, पण विठोबासाठी फक्त नाम. संत म्हणतात, हरिनामाचा महिमा थोर, विठोबा प्रगटतो तिथंच फार. विठोबाचं हृदय कोणतीही पूजा, यज्ञ, उपवास नाही, हे सगळं दूर लोटतं. पण जेव्हा कोणी म्हणतं रामकृष्ण हरी, तेव्हा विठोबा थबकतो, त्याचं हृदय वितळतं आणि तो म्हणतो, हा माझा आहे. नामस्मरण करताना असं वाटतं की विठोबा आपल्या श्वासात आहे. प्रत्येक हरीमध्ये एक गहिवर आहे, एक शांत स्पर्श आहे. काही लोक अनुभवतात की नुसता जप चालू केला आणि मन हलकं झालं. काहींना वाटतं विठोबा माझ्या डोळ्यापुढे उभा आहे. हे अनुभव कल्पना नाहीत, हे नामस्मरणातून मिळालेले प्रकट सत्य आहेत. शब्द उच्चारले गेले, पण त्यातून भाव जागृत झाला आणि त्यातून देव जिंकला गेला. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज या सगळ्यांनी एकच सांगितलं, नामाशिवाय नाही थारा, नामातच विठोबा सारा. संत नामदेव महाराज म्हणतात, हरिनामात विठोबा नित्य नाचा माझ्या ठाई. त्यांच्यासाठी विठोबा मंदिरात नव्हता, तो त्यांच्या जिभेवर होता. नामात फक्त जपत राहिला आणि विठोबा त्याच्या मनात नांदू लागला. हे साधं वाटतं, पण हेच भक्तीचं गूढ आहे. देव त्या ठिकाणी नाही सापडत जिथे शोधलं जातं, तो तिथं भेटतो जिथं नाव घेतलं जातं, ओळखीने आणि प्रेमाने. ज्याचं मन सतत नामस्मरणात आहे त्याला कोणतीही भीती राहत नाही. दुःख येतं पण भिडत नाही, संकट येतं पण पचतं, कारण तो माणूस सतत विठोबाच्या संपर्कात असतो नामामधून. हरी म्हणाल्याने संकट हलकी होतात, हरी म्हणाल्याने अज्ञान दूर होतात, हरी म्हणाल्याने आत्मा जागा होतो. विठोबा हा नामात बांधून घेतला जाणारा देव आहे. तो चातुर्याने नव्हे तर श्रद्धेच्या नावाने जिंकला जातो. आज मन बेचैन आहे, तणाव, चिंता, गोंधळ वाढलेत. अशा वेळी नामस्मरण हेच एक उपाय आहे, ज्याचं कुठलंही साईड इफेक्ट नाही, फक्त पीस इफेक्ट आहे. दररोज कमीत कमी 10 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा, मन शांत होईल, विठोबा जवळ येईल, हृदय गदगदेल. नामस्मरण म्हणजे दररोज थोडा वेळ विठोबाच्या हृदयात प्रवेश करणे. तर मंडळी, जग जिंकायला शस्त्र लागतात, पण विठोबाचं हृदय जिंकायला फक्त नाम लागते. त्या नामात गोडवा आहे, त्या नामात विठोबाची प्रतिमा आहे, त्या नामात प्रेम आहे, सोबती आहे, आधार आहे. हरिनाम हा मंत्र नाही, तो विठोबाच्या हृदयात जाणारा रस्ता आहे. म्हणूनच म्हणतात, नामस्मरणाने विठोबाचं हृदय जिंकलं जातं. नाम म्हणजे शब्द नाही, नाम म्हणजे चैतन्याचं बीज. जेव्हा आपण म्हणतो विठोबा विठोबा, तेव्हा आपण फक्त नाव उच्चारत नाही, तर स्वतःचं मन विठोबाच्या चरणी अर्पण करत असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतल्याने होते समाधान, नामात आहे हरिपदचं दर्शन. या नावात विठोबाची मूर्ती नाही, पण त्याचा अहसास, त्याचं अस्तित्व आहे. विठोबा मंदिरात आहे हे खरं, पण तो तुमच्या मनात केव्हा प्रकट होतो? जेव्हा तुम्ही त्याचं नाव घेतात. नाम घेण्यामध्ये अशी शक्ती आहे जी तुमचं मन विकारांपासून उचलून त्याच्याशी जोडते. नाम हे केवळ उच्चार नाही, ते एक तार आहे जे तुमचं हृदय देवाशी जोडतो. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, पांडुरंग म्हणता पांडुरंग भेटतो. जेव्हा आपण शांत बसून विठोबा विठोबा म्हणतो, तेव्हा काही वेळाने मन निर्विकार होतं. विचार थांबतात, शब्द विरतात आणि तेव्हा उरतो फक्त विठोबा. या अवस्थेत तुम्ही देवाचं दर्शन घेत नाही, तर त्याच्याशी एकरूप होतात. ही अवस्था म्हणजे आत्मसंवाद. तो फक्त नावात शक्य आहे. जसजसा जप गडद होतो, तसतसं मन खोल जातं आणि अचानक वाटतं, हा आवाज माझा नाही,
हा विठोबाचाच आहे. आपल्या संतांनी देवाच्या नावातच विठोबाला अनुभवलं. संत नामदेव महाराज म्हणतात, पंढरीचा विठोबा माझ्या जीवात आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम घ्यावे ध्यान लावावे, सगुणात निर्गुण पहावे. त्यांनी मूर्तीऐवजी नामात विठोबा अनुभवलाय, कारण ते नित्य नामस्मरण करत असत. त्यांना मूर्तीचं दर्शन न लागता देखील मनाच्या गाभाऱ्यात विठोबा प्रकट झाला. नामात विठोबा सापडतो, कारण नाव हे त्याचं अस्तित्व आहे, कारण नावात त्याचा स्पर्श आहे, कारण नाव घेतल्यावर तुमचा अहंकार विरघळतो. जेव्हा विठोबा म्हणताना तुमच्या मनात निस्वार्थता येते, तेव्हा विठोबा तुमचं मन बनतो. आपण म्हणतो पांडुरंगा, तो म्हणतो माझा भक्ता. ही तंतुभेट आहे नामातच सापडणारी. हा अनुभव रोजचा होऊ शकतो. सकाळी उठल्यावर, काम करताना, राग आला तरी, वाट चुकली तरी जर तुम्ही विठोबा विठोबा म्हणाल तर देव तुमच्या सोबत असतो. हा अनुभव शब्दांनी समजत नाही, तो हृदयातूनच उमजतो. जसं रात्रभर ओढ्याला जपून ठेवलं तर तिथं झरा फुटतो, तसं नावात एकाग्र राहिलं की विठोबा प्रकटतो. तर मंडळी, विठोबा सापडतो का? तर हो, पण कसा? भक्तीने, प्रार्थनेने, वारीतून की नामातून? संत सांगतात, नामातच विठोबा असतो. नाव घेतलं तर विठोबा आला, मन त्याचं झालं, तो स्थिर झाला. म्हणूनच शेवटी संत म्हणतात, घ्यावे नाम विठोबा समोर येईल. जसे आईला हाक मारली आणि ती समोर येते. तर मंडळी, वारी म्हणजे विठोबाला चालणं आणि हरिपाठ म्हणजे विठोबाला बोलणं. वारी हे विठोबाच्या दिशेनं चाललेलं पाऊल आहे आणि हरिपाठ हे त्या पावलातील आत्मा आहे. हे दोन साधनं एकत्र आली की भक्तीचं एक महान संमेलन घडतं. वारी म्हणजे बाह्ययात्रा आणि हरिपाठ म्हणजे अंतर्मनातली यात्रा. या दोन्हींच्या संगमात भक्तीचं गंगा संगम घडतो. वारी म्हणजे चालणं, पण कुठे? तर देवळात का पंढरीच्या दिशेनं की स्वतःच्या अंतरात्म्याकडे? वारी हा एक प्रवास असतो, देवाच्या दिशेनं चालत जाण्याचा. ही वारी अशा लोकांची असते ज्यांचं हृदय तळमळतं, ज्यांचं डोळं विठोबासाठी ओलावलेले असतं आणि ज्यांच्या ओठांवर एकच गाणं असतं, रामकृष्ण हरी. वारी म्हणजे देव भेटीची तळमळ आणि चालण्याच्या प्रत्येक पावलात झालेली आराधना. वारी करताना वारकरी काय करतो? तर चालतो, गातो आणि म्हणतो हरिपाठ. हरिपाठ म्हणजे अभंगाची माळ आणि देवाच्या नावाची गोडी. संत ज्ञानेश्वरांनी आणि संत एकनाथांनी जे ज्ञान आणि भक्ती शब्दांमध्ये गुंफले, तो आहे हरिपाठ. हरिपाठ म्हणजे चालणाऱ्या शरीराला स्थिर मनाची संगत. वारी शरीराला चालवते, तर हरिपाठ मन आणि आत्म्याला विठोबाच्या पायाशी टेकवतो. वारी आणि हरिपाठ एकत्र आल्यावर काय घडते? तर शरीर चालतं पंढरपूरकडे, मन म्हणतं हरी 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 आणि आत्मा एकरूप होतो विठोबाशी. हे म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम. वारी हे क्रियाशील भक्तीचं रूप आणि हरिपाठ हे ध्यानशील भक्तीचं रूप. या दोन्हीचा संगम म्हणजे भक्तीची पूर्णता. या संगमात अहंकार विरघळतो, मन निवतं आणि देव साक्षात अनुभवास येतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, नित्य नियमाने हरिपाठ पंढरीचे करावे ठाई ठाई ठाव. संतांनी आपल्याला शिकवलं, वारी करा पण नाम सोडू नका. हरिपाठ म्हणत राहा पण मनात चालत राहा. त्यांनी नामात विठोबा दिला आणि वारीत त्या नामाचा अनुभव दिला. वारी आणि हरिपाठ हे दोन बाजू आहेत भक्तीच्या एका नाण्याच्या. आजच्या धावपळीच्या युगात वारी करायला वेळ नाही, पण हरिपाठ करता येतो. किंवा वारी करताना मोबाईल असतो, गोंगाट असतो, फोटो असतात, तर त्याला आत्मा द्यायचा असेल तर हरिपाठ द्या. शरीर चालवणं सोपं आहे, पण मन विठोबाच्या पायाशी ठेवायचं असेल तर हरिपाठ हवाच. जरी वारी केली नाही तरी हरिपाठाच्या वाचनात वारी अनुभवता येते. विठोबा मंदिरात नसला तरी शब्दात तो नक्कीच सापडतो. वारी आणि हरिपाठ हे व्यवहारातही उतरतात.
आई स्वयंपाक करताना म्हणते हरी हरी, शेतकरी नांगरताना म्हणतो जय पंढरीनाथ आणि विद्यार्थी अभ्यास सुरू करताना म्हणतो विठोबा लक्ष द्या. ही देखील वारीच आहे, ही देखील हरिपाठच आहे. जेव्हा भक्ती जीवनाचा भाग होते तेव्हा वारी फक्त एखाद्या महिन्यापुरती राहत नाही, ती आयुष्यभरासाठी चालू राहते. तर मंडळी, वारी आणि हरिपाठ हे दोन मार्ग आहेत, पण दोघांचा शेवटचा ठिकाण एकच आहे, ते म्हणजे विठोबा. वारीने आपण त्यांचं दर्शन घेतो आणि हरिपाठातून त्यांचं हृदय आपण ओलांडतो. वारी चालते पंढरीकडे, हरिपाठ चालतो अंतःकरणात आणि शेवटी विठोबा आपल्या जीवनात उतरतो. म्हणूनच वारी करा, हरिपाठ म्हणा आणि विठोबाला जपा, चालत म्हणत आणि जगत. तर मंडळी, हरिपाठ म्हणजे फक्त काही ओळींचा संग्रह नव्हे, तो आहे एक अनुभवाचा मार्ग, ज्याच्या ओघात भक्ताला विठोबा साक्षात भेटतो. हरिपाठ म्हटला की मनात पांडुरंग येतो, पण का? कारण त्या अभंगांच्या ओळींमध्ये विठोबाचं हृदय आहे. तो शब्दांमधून बोलतो, भक्तांच्या मनांमधून प्रकट होतो. तर चला आज पाहूया हरिपाठ वाचताना किंवा म्हणताना विठोबा कसा अनुभवाला येतो. संत ज्ञानेश्वरांनी आणि संत एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ हा नामस्मरणाचा, भक्तीचा आणि आत्मिक जागृतीचा मार्ग आहे. यात विठोबाचं रूप, विठोबाचं गुणगान आणि भक्तीचं गूढ दर्शन आहे. हरिपाठ वाचताना ते फक्त वाचन न राहता अनुभव बनतो. जसं जप करताना मंत्र आपल्या आत गुंजत राहतो, तसंच हरिपाठाच्या ओळी आपल्याला आपल्याच अंतरंगात विठोबाशी भेट घडवून देतात. उदाहरणार्थ, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या ओळीत नुसता शब्द नाही, ती भक्ताची साक्षात साध आहे. त्यात विठोबाशी संवाद आहे. जणू आपण विठोबाच्या कुशीत बसलोय आणि म्हणतोय हरी हरी. हे उच्चारलेलं नाव म्हणणाऱ्याचं मन पार खोल जाऊन हलवतं. हरिपाठातील प्रत्येक ओळ म्हणजे विठोबाचं स्पर्श करणाऱ्या हाताचा अनुभव. शब्द वाचतो आपण, पण अनुभवतो त्यातली शांती, प्रेम, निस्वार्थ भाव. विठोबा म्हणजे काय? तर तो फक्त मंदिरात उभा असलेला देव नाही, तो भक्ताच्या ओठांवरचा नामजप आहे, तो वाचनात प्रकट होणारा देव आहे. हरिपाठ म्हणताना आपलं मन एकाग्र होतं, शांत होतं आणि तिथे विठोबा उतरतो. म्हणूनच म्हणतात, हरिपाठ करणारा विठोबाला शोधत नाही, तो अनुभवतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, जो अमंगल हरतो तो हरिपाठ. हे अमंगल कोण घेऊन जातं? तोच ना विठोबा. हरिपाठाच्या प्रत्येक अभंगामध्ये एक पाऊल पंढरपुराकडे आणि एक पाऊल आपल्या आतल्या विठोबाकडे. आपण पाहतो की खूप लोक म्हणतात, मी रोज हरिपाठ करतो आणि मन शांत राहतं. काहींना वाटतं विठोबा समोर येऊन उभा राहिला, काहींना वाटतं देवा तू मला आधार दिलास. काही जण अश्रूंनी हरिपाठ पूर्ण करतात. हे अनुभव कल्पना नाहीत, ते साधना आहेत. जेव्हा मन एकाग्र होतं तेव्हा शब्दांचे कडेकपारे नाहीसे होतात आणि शब्दात विठोबाचं हृदय प्रकट होतं. आजच्या धकाधकीच्या काळात मन अशांत आहे, चिंता वाढल्या आहेत, नाती तुटत चालली आहेत. अशा वेळी हरिपाठ हा एक मनशांतीचा आधार आपल्याला बनू शकतो. एक मनशांतीचा आधार आहे. त्यात विठोबा आहे. तो म्हणतो, माझं नाव घे, मी तुझ्या सोबत आहे. आपण विठोबाला पाहू शकत नाही, पण नामातून अनुभवू शकतो. हरिपाठ आपल्याला सांगतो, देव दूर नाही, त्याचा पत्ता तुझं अंतकरण आणि दररोजच्या वाचनात तो भेटतो. हरिपाठ म्हणणं म्हणजे ध्यानच आहे. ओळींचा अर्थ समजून घेत चालणं, जिभेवर हरी नाव घोळवत राहणं आणि हळूहळू आपलं मी पण विसरत विठोबाशी एकरूप होणं. संतांचं सांगणं हेच. हरिपाठ केवळ वाचन नाही, तो आहे मनाच्या मंदिरात चालणारा विठोबा. तर मंडळी, हरिपाठ म्हटला की आपण शब्द वाचतो, पण त्यातून एक अनुभूती घडते, ती म्हणजे विठोबाची. तो आपल्या श्वासात येतो,
आपल्या नजरेत प्रेम भरतो आणि म्हणतो, बाळा मी आहे, इथेच आहे. म्हणूनच हरिपाठात विठोबा सापडतो नाही, तो तिथे असतोच. तर मंडळी, पंढरपूरच्या रस्त्यावरून चालताना डोळ्यांनी विठोबा दिसतो, पण मनातल्या खोल कप्प्यात तो अनुभवला जातो. विठोबा म्हणजे केवळ मंदिरात उभा असलेला दगडी देव नाही, तो आहे आपल्या अंतःकरणात जागा केलेला देव. आपण त्याला फक्त पाहतो तेव्हा ती भेट अधुरी राहते, पण जेव्हा आपण त्याचं अंतरंग अनुभवतो तेव्हा तो आपल्या जीवनाचा श्वास होतो. पंढरपूरच्या वारीत आपण हजारो भाविक पाहतो, डोलत असतात, गात असतात, चालत असतात. तेवढं पाहून वाटतं हीच विठोबाची अनुभूती. पण खरी अनुभूती बाहेरून नाही, ती अंतरंगातून आतूनच घडते. संत नामदेव महाराज म्हणतात, देवकंठी आहे माझ्या, देवमनी आहे माझ्या. विठोबाचं अंतरंग अनुभवायचं असेल तर त्याच्या रांगांपेक्षा आपल्या अंतःकरणात उतरावं लागतं. जेव्हा आपण खरोखर डोळे मिटतो तेव्हा विठोबा डोळ्यात नव्हे, हृदयात प्रकटतो. विठोबा हा विठ्ठल आहे. त्याचा अर्थ असा आहे, स्थिर राहणारा, थांबलेला. पण तो फक्त विटेवर उभा नाही, तो आपल्या भावनांमध्ये स्थिर झालेला असतो. विठोबाचा अंतरंग म्हणजे काय? तर त्याच्या डोळ्यात जे प्रेम आहे, त्याच्या शांत चेहऱ्यावर जी करुणा आहे, त्याच्या हातांच्या मुद्रेत जी साक्षात आश्वासन आहे, हे सगळं मनाने अनुभवलं तरच त्याचं अंतरंग आपल्याला समजतं. हे काही शब्दात सांगणं शक्य नाही, ते अनुभवणं शक्य आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमार्थ विठोबा प्रकटला. विठोबाच्या अंतरंगात जाण्याची पूर्व अट म्हणजे स्वतःला रिकामं करणे. मनात अहंकार असेल, स्वार्थ, कपट, अपेक्षा, राग, मत्सर असेल तर विठोबाचं अंतरंग आपल्याला कसं दिसणार? विठोबाचं अंतरंग हे स्वच्छ मनातच उमगणारं. तो अनुभव एक गंधासारखा असतो. डोळ्यांनी दिसत नाही, पण उपस्थितीत शांत असतो. म्हणूनच संत म्हणतात, आता हृदयाचे मंदिर ठेवा पवित्र. विठोबाचं अंतरंग अनुभवण्याचा क्षण कोणता? तर जेव्हा आपण न बोलता रडतो, जेव्हा उगाचच डोळ्यातून अश्रू येतात, जेव्हा समोर मूर्ती असते पण मनात भरून येतं, तोच क्षण विठोबाचा स्पर्श असतो. तो म्हणत नाही, तू माझ्यासमोर वाक. तो म्हणतो, तू स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहा. जेव्हा आपलं मन नम्र होतं, जेव्हा कुठलीही मागणी न करता आपण त्याच्या पायाशी झुकतो, तेव्हा त्याचं अंतरंग उलगडतं. सगळ्यात शेवटी म्हणजे विठोबाचं अंतरंग म्हणजे आपल्यात असलेली दिव्यता. तो आपल्याला आठवत नाही, फक्त तो आपल्याला ओळखून देतो. विठोबा आपल्याला सांगतो, तू मीच आहेस. तुझ्या मनातली प्रार्थना म्हणजे माझा आवाज आहे. त्याच्या अंतरंगाचा अनुभव म्हणजे दया, क्षमा, प्रेम आणि समाधान. हे सगळं जर आपल्या जीवनात यायला लागलं तर समजा विठोबा आपल्या हृदयात स्थिर झाला आहे. तर मंडळी, विठोबाचं दर्शन अनेकांनी घेतलं, पण त्याचं अंतरंग थोड्याच जणांनी अनुभवलं. कारण त्यासाठी फक्त डोळे नाही, शुद्ध अंतःकरण, नम्र वृत्ती आणि निस्वार्थ प्रेम लागतं. आपणही प्रयत्न करूया डोळ्यांनी पाहण्यापेक्षा अंतःकरणाने विठोबाला जाणण्याचा. कारण शेवटी विठोबा दूर नाही, तो आहे त्या एका शुद्ध अश्रूत, त्या एका निशब्द प्रार्थनेत आणि त्या एका निशब्द प्रार्थनेत आणि नामस्मरणात. तर मंडळी, आपण विठोबाला भक्तांचा राजा, पंढरीचा रखुमादेवीसह विठ्ठल म्हणून ओळखतो, पण खरं तर तो आहे आपला पिता, भक्तांचा बाप. विठोबा फक्त एक देव नाही, तो वडीलधाऱ्या माणसासारखा आधार आहे. शरण आलेल्याला कवेत घेणारा बाप आहे. जसा बाप पोराला आधार देतो, तसा विठोबा भक्ताला धरून ठेवतो. आजच्या भागात आपण पाहूया विठोबा कसा आहे आपला पित्यासारखा आधार, शरण आणि प्रेमाचा झरा. पित्याचं प्रेम हे नेहमी शब्दात नसतं, ते कृतीतून असतं. जेव्हा मूल चुकतं तो बाप पाठीशी उभा राहतो. मूल रडतं
तेव्हा बाप त्याला बिलगून येतो. विठोबाचं रूपही असंच आहे. भक्त चुकला तरी तो रागावत नाही. भक्त दूर गेला तरी तो वाट पाहतो. हे प्रेम शासन नाही, शरण आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, विठोबाचं पायांवर डोकं ठेवून रडलं की तो सगळं विसरतो. त्यांच्यासाठी विठोबा म्हणजे बाप आहे, जो तक्रार ऐकतो, समाधान देतो. संत चोखामेळा म्हणतात, बापा रे तुझ्या चरणी यायचं माझं मन आहे. या संतांनी देवाला गुरु, सखा, पती म्हणूनही पाहिलं, पण जेव्हा दुःख आलं तेव्हा तो बाप झाला. कारण दुःख समजून घेणारा, पाठीशी उभा राहणारा, आपलं काहीही न बोलता घेणारा तो बापच असतो. विठोबा उभा आहे ना का? कारण तो वाट पाहतोय. जसं बाप उंबऱ्यावर उभा राहून आपल्या चुकलेल्या मुलाची वाट पाहतो, तसं विठोबा भक्ताच्या परतीची वाट पाहतो. त्याचे हात कमरेवर, ते रागाचे नाहीत, ते सावरायच्या तयारीतले आहेत. वारी म्हणजे काय? भलते सलते जग पार करून मन गोंधळातून बाहेर येऊन भक्त पांडुरंगाच्या चरणी परततो आणि विठोबा म्हणतो, चल झालं झालं, पुन्हा चुकू नको. हा संवाद बाप आणि लेकराचा आहे. पित्याच्या कुशीत आल्यावर मूल सुरक्षित वाटतं. तसंच विठोबाच्या दर्शनानंतर भक्ताचे अश्रू थांबतात. संत जनाबाई म्हणते, देवा मला दुसरं काही नको, तूच माझा आधार आहेस. विठोबा तिला आईही वाटतो, पण बाप म्हणून ती सांगते, मी मज हरिपाठी वाहिली. तो भक्ताला संकटातून बाहेर काढतो, नजर झाक करतो, पाठीवर हात ठेवतो. हे सगळं बापच करतो ना. कधी कधी विठोबा रागावतो का? तर हो, पण त्याचा राग म्हणजे शुद्ध करायचं साधन आहे. भक्त चुकीच्या मार्गावर गेला, अहंकारात गेला, नाम विसरला, तेव्हा विठोबा डोकं हलवतो. पण त्या रागामागे असतो फक्त प्रेम. जसं बाप ओरडतो, पण त्याला त्रास द्यायचा नसतो, त्याला सावरणं असतं. त्यामुळेच विठोबा म्हणतो, दुःख येऊ दे, पण मी तुझ्या सोबत आहे. आज माणसाला कुणाचा आधार नको. जग बदललं आहे. नात्यातली आपुलकी कमी झाली आहे. मनात असुरक्षितता वाढली आहे. अशा वेळी विठोबा बापासारखाच आधार बनतो. तो आपल्याला तोंड फोडायला लावतो, अश्रूंचा अर्थ समजून घेतो, निशब्द संवादातून समाधान देतो. आजही कोणी हाक मारली, विठोबा रे, तर तो धावत येतो. काय झालं बाळा? तर मंडळी, विठोबा फक्त देव नाही, तो आपला बाप आहे, जो मागे उभा आहे, जो आपल्या चुकांना माफ करतो, जो म्हणतो, घे पाठीवर, ये माझ्या कुशीत. यालाच म्हणतात विठोबा, एक पित्याचं रूप. ज्याचं कोण नाही त्याला म्हणायचं, माझा विठोबा आहे. तर मंडळी, विठोबा आणि भक्ताचा आत्मसंवाद, हा संवाद ना शब्दांनी चालतो, ना कानांनी ऐकला जातो, तो अनुभवला जातो मनाच्या गाभाऱ्यात. हा संवाद आपण कधी बोलून करत नाही, तो नजरेतून, अश्रूतून, निशब्द प्रार्थनेतून, म्हणजेच आत्म्याच्या भाषेत होतो. आपण संवाद म्हटलं की समोरचा बोलतो, आपण ऐकतो. पण विठोबासोबतचा संवाद असा नसतो. तो संवाद असतो जेव्हा भक्त विठोबाच्या पायाशी डोकं ठेवतो, तेव्हा काही बोलण्याआधीच मन मोकळं होतं आणि देव उत्तर देतो मौनातून. हा संवाद शब्दांचा नसतो, तो भावना, श्रद्धा आणि समर्पणाचा असतो. संत जनाबाई म्हणतात, मी मज हरिपाठी वाहिली. कारण त्यांना विठोबाचं उत्तर त्यांच्या मनात ऐकू येत होतं. विठोबाशी संवाद करणं म्हणजे स्वतःला पूर्ण मोकळं करणं. भक्त जेव्हा विठोबाला म्हणतो, हे देवा, माझं जीवन गोंधळलेलं आहे, मला समजत नाही मी कुठे चाललोय, माझं मन अस्थिर आहे, तेव्हा विठोबा म्हणतो, शांत हो, तू फक्त माझ्याकडे बघ, मी आहे तुझ्यासोबत. हा संवाद बाहेर नाही घडत, तो भक्ताच्या आतल्या खिन्नतेत घडतो. देवाचं उत्तर काय असतं? तो बोलत नाही, पण आपल्याला जाणवतं. आपण एकटे नाही आहोत. आपल्याला दिशा मिळते,
मन हलकं होतं, अडचणीतही शांतता मिळते. हेच त्याचं उत्तर आहे. म्हणूनच म्हणतात, देव ऐकतो नाही, तो समजतो. संत एकनाथ महाराजांनी लिहिलंय, या विठोबाचा विसर नको, तो अंतरी बोले. कधीकधी आपण खूप दुःखी असतो. विठोबाच्या मूर्तीसमोर उभं राहतो आणि डोळ्यातून अश्रू वाहतात. कोणतेच शब्द नाहीत, पण संवाद चाललेला असतो. त्या अश्रूंमधून आपण म्हणतो, हे देवा, मी थकलोय, माझं मन गोंधळलेलं आहे. आणि तो अश्रू ओघळताना मन म्हणतं, विठोबा समजतोय मला. हेच असतं खरं आत्मसंवादाचं क्षण. हा संवाद फक्त मंदिरात घडत नाही, तो रोज घडतो जर आपण मनाने जोडलेलो असलो तर. सकाळी उठल्यावर जय विठोबा, काम करताना तूच करशील देवा, थकवा आल्यावर तुझं नाव घ्यावं वाटतं, रागात माफ कर मी तुला विसरलो. हीच संवादाची साखळी. हा संवाद नियमित असतो, शब्दांच्या पलीकडचा आणि पूर्णपणे अहंकारविरहित. या संवादातून भक्त काय मिळवतो तर शांती, समर्पण, समाधान आणि विश्वास. म्हणूनच म्हणतात, ज्यांचं मन विठोबाशी जोडलेलं असतं त्याचं जीवनच बदललेलं असतं. हा संवाद चालू राहावा यासाठी रोज नामस्मरण, मनन, भक्तिभाव आवश्यक आहे. तो संवाद म्हणजे एक आध्यात्मिक साधना आहे. तर मंडळी, आज तुम्ही डोळे मिटून पहा, विठोबा तुमच्या हृदयात आहे का? त्या अश्रूतून, त्या श्वासातून, त्या सच्च्या प्रार्थनेतून तो तुम्हाला ऐकतोय का? जर तुम्हाला जाणवत असेल तर समजा तुम्ही विठोबाशी आत्मसंवाद साधलात. हे नातं तुटणार नाही. हे नातं सांगतं, तू माझा आहेस, मी तुझा आहे. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.